मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाणी, डेंग्यूमुळे 2 मुलींचा मृत्यू झाला। या पार्श्वभूमीवर हिवताप विभागाने गेल्या 2 दिवसात या भागातील 3215 घरांची तपासणी केली। या घरांमध्ये ताप, उलटी, जुलाब या त्रासाने बाधित असलेले 81 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली। शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे। अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत। या दरम्यान बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला। एका मुलीची प्रकृती गंभीर आहे। पालिकेने रविवारी 2430 घरांमधील 11823 नागरिकांची तपासणी केली। दुसऱ्या दिवशी सोमवारी 785 घरांमध्ये तपासणी केली। यातील 81 जणांना उलट्या, जुलाब आणि तापाचा त्रास होत आहे। या सर्वांच्या चाचण्या केल्या आहेत आणि औषधोपचार सुरू आहे। दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे। पालिका प्रशासन हे मृत्यू डेंग्यू, मलेरिया या आजाराने झाल्याचे सांगत आहे। प्रशासनाने या मुलींच्या घरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते। या तपासणीचा अहवाल सोमवारी आला नाही, तो मंगळवारी प्राप्त होईल असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।